घराच्या आजूबाजूला कुंड्यामध्ये फुलझाडे लावलेले आहेत. तिथेच एक ऊसाची कांडी लावली होती आणि तो ऊस फुटल्यानंतर 8 ते 9 ऊस निघाले आहेत. आता याची पाचट काढून आणि चांगला स्वच्छपैकी धुवून रसवंती गृहामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याचा रस काढून आणणार आहे. ही माझी दोन्ही नातवंडं ते ऊसाचे सर्व सालपट काढतायत, चांगला स्वच्छ करतायत आणि पाण्याने चांगले ते धुत आहेत. आता घरच्या ऊसाचा रस प्यायचा म्हटल्यावर त्यांना खूप आनंद झालेला आहे. म्हटलं चला आपण रसवंती गृहामध्ये घेऊन जाऊ आणि रस तिथे पिऊन येऊ. आता ऊस चांगला धुवून झालेला आहे आणि आता हे दोघे काय करतायत पहा, घरामध्ये हॉलमध्ये ऊस घेऊन जात आहेत आणि चांगल्या स्वच्छ फडक्याने ते पुसून काढतायत. पुसून काढल्यानंतर मग त्याच्या छोट्या छोट्या कांड्या करायच्या तयार आणि मग आम्ही सगळेजण रसवंती गृहामध्ये घेऊन जाणार आहेत. पहा माझा नातू त्या ऊसाच्या कांड्या तयार करतोय. माझा धाकटा मुलगा, त्याची ही मुलगी आणि मुलगा. पहा आम्ही आता रसवंती गृहामध्ये आलेलो आहेत. त्या माणसाजवळ ऊस दिलेला आहे. हा जो माणूस आहे तो आमच्या गावचाच आहे. आमचं गाव नांदगाव आहे. तर त्याने तिथे रसवंती गृह जवळच टाकलेला आहे रोडच्या कडेला. तो म्हटला या ऊस घेऊन घरी, तुम्हाला रस काढून देतो. म्हणून मी 2 नातवंडांना घेऊन त्याच्याकडे गेले आणि त्याने आता या दोघांनाही रस दिलेला आहे आणि मी सुद्धा रस पिलेले आहे. पहा त्यांच्या चेहऱ्यावर किती हावभाव दिसतोय की आपण घरी लावलेला ऊस त्याचा रस आपण पितोय. खूप आनंद होतोय. रस पिऊन झालेला आहे. आता आम्ही घरी निघालेलो आहे. हे रसवंती गृह चालवणारे जे आहेत त्यांचं नाव सतीश कांबळे म्हणून आहे. आम्ही 3 दिवस त्यांच्याकडे रोज 3 ऊस घेऊन जायचो आणि ते रस आम्हाला काढून देत असायचे. हा व्हिडिओ रेसिपी म्हणून मी दाखवत नाही आहे. आणि दुसरे असे की घराच्या समोर रिकामी जागा आहे, तिथे ऊसाची एक कांडी लावली होती आणि तो खूप मोठा झाला.